की चला काल आपण गायलेलं गाणं किंवा कविता हे आपल्याला नॅशनल अँथम बनवायचं. त्यासाठी विवेक दादाची खूप प्रयत्न जोरात. विवेक दादाने आपली मीटिंग घेतली, त्याच्याकडून काय जुळत नाही म्हणून विवेकला मी जागेवर पाठवलं. चल जागेवर जा, तेरी बस की बात नाही. चल मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन. बट्ट्याला तेव्हा पण बँच बरोबर होता आणि आता पण बरोबर आहे. कदाचित बँच मोठा झाला असेल, स्कॉलर लोकांचा वर्ग. अजून पण लेडीज लोकांचा बँच बघतोय. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. गवस बघतोय की मी इकडेच कुठेतरी हार्ट काढलेला माझा आणि प्रीतीचा. तर मयूर कदम याच्या स्माईलवरनं कळतंय की भावाने नंबर काढला वाटतं तिचा. आणि आताची लाईफ. आईचा फोन आला. हा बाळा कुठे पोचलास? हा आई भाईंदरच्या खाडीवर आहे. हा मग तो बॅगेत ठेवलेला हार ना त्या खाडीत टाकून दे. ही आताची सिच्युएशन आहे आपली. हा टाकतो आई, टेन्शन नको घेऊ तू. लहानपण देगा देवा. तेजस आणि बटल्याचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. लहानपणी बँचवर डोकं ठेवून आपण वाजवायचो, तो आनंदच वेगळा होता. कर्कटकनी ठोकायचो, चोरी खोदायचो. हे सगळे प्रशांतचे बँच. ह्याच्या बाजूचा वाला तर अजून खतरनाक. पूर्ण चंद्रावर जसे खड्डे असतात तसे प्रशांतने इकडे खड्डे खोदले. आणि आता काम काय करतो माहिती आहे का? बिगारी लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. बरोबर ना प्रशांत? तुला कसं कळलं रे? मला नाही कळणार तर कुणाला कळणार. तर सगळ्यांना धन्यवाद. आपल्या शाळेचे दिवस मी तुम्हाला सांगितले. माझे मित्र याहून दुप्पट आहे शाळेतले, पण काही कारणास्तव नाही आले. आपल्या व्हिडिओला प्रेम केलं, कमेंट केलं. स्पेशली पवार मॅडम.